वेलकम बॅक टू माझं चॅनल. किती क्यूट दिसते. कुठे चालले आपण? आज आपण चाललो आहेत मला एक सरप्राईज आहे, पण मला माहिती आहे आपण कुठे चाललोय. आम्ही चाललोय कुठेतरी, ते जाऊन दाखवू आपण. मला माहिती, मी सांगू का? आणि आपण सगळ्यांनी काय घातलंय? ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. फक्त तू ऑड बनवतेस कारण का मी फुल ब्लॅक. असं ब्लू आणि ब्लॅक. तुम्ही मला सांगितलंच नाही. तुझ्या समोर रेडी झालं ना. मला कपडेच भेटत नव्हते. आता आपण नीतू मातूची वाईट करतोय. नीतू माता आपण वेट. आता आम्ही एक कपकेकची ऍक्टिव्हिटी करतोय सगळे मिळून, तर मी दाखवते तुम्हाला. सानू, आर यू एक्साइटेड? येस ऋतुजा. येस. ओ थँक्यू. मी हा बनवलाय. सानू तुझं दाखव. सगळ्यात सुंदर काहीच नाही. हे माझं हे दोन्ही मी ना कोणाला तरी. अच्छा, हा रूपात आपण ह्यांना नव्हतं बघायला सांगायला पाहिजे. मी ह्यांना विचारलं. आता हे प्रत्येकाचे केक पॅक करतोय आणि हिला सेपरेट पाहिजे रिवाला. तर आमची आता मध्ये रस्त्यात गाडी बंद पडली. आम्ही जात होतो, काय नाही आपण जात होतो, आम्ही बसलो होतो आणि आवाज आला आम्हाला पाठवून. आम्हाला वाटलं कोणतरी ठोकलं, पण आम्हीच्या पाठीला कोणच नव्हतं आणि आमची गाडी बंद झाली. आणि येतोय मेकॅनिकला बोलवलंय बघ. थांबला असतो तो. रिवा तू काय मागवलंस? तिला पाहिजे होतं चॉको फिल्स आणि ते पण मून स्टार. आता खा आणि स्वतःनीच पेमेंट वगैरे सगळं. केवढं ते कसं वाटतंय दाखव. माझी ना जी आम्ही पहिले खारेगावला राहायचो आणि ना आमची स्कूल एवढी डेंजर होती ना, खूप म्हणजे इतकी डेंजर, खूप हॉरर स्टोरी होती त्याची. तर ना एक काय ना, मी ना स्कूलमध्ये एवढी अभ्यासात ठीक नव्हती आणि ही तेव्हा म्हणजे पुढच्या स्टँडर्डला होती ना, म्हणजे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी असं. तर मग तिथे ती मॅडम होती ना जी प्रिन्सिपल, ती ना इतकी स्ट्रिक्ट होती ना, ती काय पण झालं ती काय बोलायची की तुम्ही ना जा बहिणीला बोलून आण. आणि ह्यांच्या बरोबर गेले तर तिथे कसं माझे थोडे छाते पण होते. असं असतं ना की कोणतरी आपल्याला लाईक करतात, तर तसे 1-2 लाईक करणारे माझे होते. आणि ना त्याच्यानंतर ना मी ह्यांच्या वर्गात जायची ना, तर ना मग ते जेव्हा मी बोलायची ना, तर हे लगेच सगळा वर्ग पूर्ण पाठी बघायचा आणि एवढी लाज वाटायची ना. मग जेव्हा ते ह्याच्या ग्राउंड फ्लोअरला असायचं, थर्ड मजल्याला, आणि मी थर्ड फ्लोअरला असायची. माझा वर्ग बघ केवढं मराठी बोलतो. तर ना ही जेव्हा आम्ही त्या स्टेअर्स वरनं वर जायचो ना, तेव्हा ही मला विचारायची, आता काय केलंस तू? काहीतरी केलंच असेल, आता काय बोलायचं म्हणजे काय केलंय? पण ती इतकी स्ट्रिक्ट होती ना, बापरे. माहिती का ते आपण ते शाळेचे बेल कुठे वाजायची, पळत पळत जायचं आणि गेट बंद करायचे, मग घरी जा नाही. आणि तो डस्टरने मारायचे. ग्राउंडचे नावं पण सांगू शकते. खारेगावला जे स्कूलमध्ये होते ना, भाविका स्कूलमध्ये, तो ढेंगाणे सर, एक तो मारायचा ह्यानी, बरोबर आहे. आणि अजून ती राजे मॅडम होती, जी प्रिन्सिपल बनायची. 1:30 वाजता हे मस्त मला स्टोरी सांग. आणि आमच्या घरी ऍज युजुअल आज पण लाईट गेलीये, म्हणून आम्ही इकडे आलो. हा तुमची आहे म्हणून तसंच आमची गेली. रिवा काय, आणि रिवाचं रडून प्रोग्राम झालेला आहे तो वेगळा. आणि ही स्टोरी ऐकतीये, हसते ती, मजा आली. रिवा ती पहिले तिचाच टॉपिक झालेला, ती आम्हाला विचारते. भारी होती ऍक्च्युली ती शाळा भारी होती. म्हणजे तेवढं हे झालं, पण स्ट्रिक्ट पण तेवढीच होती ना, आणि मजा पण तेवढीच केली, पण स्ट्रिक्ट.
चालेल ब्लॉग्स पण चालेल आज. तू मला व्हिडिओ कॉल करशील ना तुझ्या बर्थडेला, मग मी तुझा स्टोरी पण टाकेल खूप साऱ्या. तुम्हाला पण करेन मी. बाय. चल हगू कर लास्ट. किती हगू. ओके बाय. बाय. चल अंकिता बाय. बाय. अंकिता आई आज ना बोलगी की नाही. चल बाय सांगू. चल बाय. पर येणार आहे 17 वेळा बाय करायला मला आवडत. मैं ऐसे करूँ, मुझे बस शौक है 10 बार बाय करने का. हॅलो एव्हरीवन. तर हा ब्लॉग मी माझा इथेच एंड करते. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती तर सानिका मोदक करत होती, तर त्याची मी छोटीशी क्लिप टाकली आहे. मला मोदक एवढे काही जमत नाही तरी मी ट्राय केले, पण सानिका जे बनवत होती त्याची क्लिप मी टाकली आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दिवाचं प्री बर्थडे सेलिब्रेशन होतं तिकडे गेलेलो, तर ते पण तुम्ही बघितलं असेल. आणि काल निताताई गेली, आम्ही सोडायला वगैरे गेलो नाही, संध्याकाळी ती गेली. तर एवढंच ब्लॉगमध्ये होतं. आणि लाईट पण सारखी जात होती लास्ट वीकसारखी. एवढंच आहे ह्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता कंटिन्यू ब्लॉग्स येत राहतील, हे मी ट्राय करेल. तर हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.